पित्र आणि प्रेत यामध्ये काय फरक आहे गुरुजी? नैसर्गिक मरण ज्यांना आलेलं आहे त्या पितृयोनीमध्ये आहेत, परंतु जोपर्यंत तो मरत ना तोपर्यंत त्याला इतक्या वेदना देतात, म्हणजे थोडक्यामध्ये त्याच्या आत्म्याचा ते तळतळाट घेतात, तो सुद्धा मग प्रेतयोनीला जातो. पितृदोष शांती मुळामध्ये हा उपाय आहे, कारण शास्त्रामध्ये वर्णन आहे की पितृदोष शांतीमुळे पितृदोष जातात, परंतु पितृदोष शांती जी केली जाते ती व्यवस्थित होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. मग आता हे जो पितृपक्ष आला आहे त्याची सुरुवात ही झाली ग्रहणाने, आणि ग्रहणकाल तुम्ही जाणून आहात, त्या अनुषंगाने हा नकारात्मक ऊर्जांनी होत असलेला हा काळ असतो. आज सुरुवात जर चुकीच्या काळात होत असेल तर मग ग्रहण किंवा हे पितृपंधरवडा याची तीव्रता निश्चितपणे जास्त म्हणजे ग्रहण आणि पितृपक्ष एकत्र आल्यामुळे थोडीशी तीव्रता राहणार आहे. असे कोणकोणत्या गोष्टी आहे की तंत्र केल्यानंतर त्या गोष्टी होऊ शकतात? तुमचा अनुभव काय म्हणतो, एवढ्या वर्षांचा अनुभव, की या तंत्रक्रिया किंवा हे सगळं जे आहे हे गावाकडे जास्त चालतं की हे आपल्याकडे शहरात पण आहे, मेट्रो सिटीजमध्ये? तंत्र हे गावाकडे असो किंवा शहरीकरणात असो करणारे व्यक्ती आजही करत आलेले आहेत आणि करत राहतच आहे. ग्रहणामध्ये ब्लॅक मॅजिक केलं जातं, हे खरं आहे का? आणि ग्रहण काय असतं? मग ज्या वेळेस ग्रहण असेल किंवा अमावस्याची तिथी असेल, या दिवशी तू पहा अनेक लोकांना त्रास होतो. ज्याच्यावरती तंत्र होत असेल ग्रहणाच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी, त्यावेळेस चंद्र हा वीक असतो, त्यामुळे तुमचं मन हे तुमच्या ताब्यात नसतं. म्हणजे हे तंत्र केलं जातं, ज्याच्यावरती तंत्र सोडलं, भूत प्रेत सोडलं, जेव्हा ते त्या व्यक्तिरेखेकडे जातं तर ते कार्य खूप लवकर करून त्या व्यक्तीला त्या हानी करू शकतं. तुमच्यावर तंत्र होऊ शकतं का? तुम्ही जर बगलादेवीचे उपासक आहात, नाथ संप्रदाय असेल किंवा आता बगलामुखीचा साधक असेल किंवा दशमहाविद्येचा साधक असेल, याचं जर कोणी वाईट करत असेल तर अशा लोकांनी मग नाथ संप्रदायाला सुद्धा घाबरलं पाहिजे आणि बगलामुखी मातेच्या उपासकांना सुद्धा घाबरलं पाहिजे. नाथ संप्रदायाने कामाख्या देवीची भक्ती करून आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात का? कामाख्या देवीचा आणि नाथ संप्रदायाचा काय संबंध होतो? कामरूपिणी कामाख्या माता यांचा संबंध जर पाहिला तर अनादी कालापासून आहे. घरामध्ये जर तुम्हाला मोठे पॉझिटिव्ह इफेक्ट पाहिजे असतील, समजा तुम्हाला अनेक ठिकाणी जाऊन तुमचे कार्य बनत नसतील किंवा तुम्ही हरलेला असाल अनेक ठिकाणी जाऊन किंवा देवधर्म करून पण तुम्ही पाहिला परंतु मनावा असे इफेक्ट भेटत नसेल ना, तर अशा लोकांना मी तर संदेश देईल किंवा उपाय म्हणून सांगेल की तुम्ही नवचंडी करण्याचा प्रयत्न करा. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत पुन्हा एक वेळेस आहे गुरुवर्य सागरनाथजी महाराज. तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. चेतन सर, नमोजी आदेश. आणि तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून यापूर्वी सुद्धा तमाम मायबाग रसिकांपुढे जनतेपुढे येण्याचं सौभाग्य आम्हाला बँटर विथ चेतन या अनुषंगाने आम्हाला प्राप्त झालेलं होतं. ते सौभाग्य परत एकदा नाथ कृपेने, भगवती कृपेने आज परत एकदा प्राप्त झालेलं आहे. आणि चेतन, प्रत्येक वेळेसप्रमाणे आपण पॉडकास्टची सुरुवात करण्यापूर्वी नाथांची एकदा प्रार्थना. ओम सतनमो आदेश गुरुजी को आदेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सदगुरु महायोगी मत्स्येंद्रनाथ साहब को आदेश चैतन्य सिद्ध सदगुरु शंभू जयते गुरु गोरक्षनाथ बाबा को आदेश 984 सिद्धों को आदेश अलग निरंजन आदेश. मित्रांनो, आपण याआधी नाथ संप्रदायावर गुरुजींसोबत पॉडकास्ट केला आहे, त्यासोबतच बजरंग मानावर आपण गुरुजींसोबत बोललेलो आहे. लोकांचे भरपूर कॉल येतात की गुरुजींशी कॉन्टॅक्ट करायचं आहे. हजारो लाखो लोकांना गुरुजींना भेटायचं असतं, प्रत्येक वेळेस ते पॉसिबल त्यांनाही नाही होत. आज आपण ज्या टॉपिकवर चर्चा करणार आहे तो टॉपिक आहे कामाख्या देवी, बगलामुखी माता, त्यासोबतच पितृपक्ष येत आहे. या सगळ्यांचा, तंत्राचा, नाथ संप्रदायाचा, या सगळ्या गोष्टींशी काय संबंध आहे, या गोष्टींबद्दल आज गुरुजी आपल्याला समजवणार आहे. तुमच्या आयुष्यातले पैशांचे प्रॉब्लेम, तुमचे वैवाहिक इश्यूज, रिलेशनशिपमधले तुमचे प्रॉब्लेम, या सगळ्या गोष्टी, तुम्हाला काही मानसिक आजार होत आहेत का, या सगळ्या गोष्टींबद्दल गुरुजी आपल्याला अतिशय नेहमीप्रमाणे डिटेलमध्ये समजवणार आहे. तर गुरुजी, तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनल. आदेश तत्नमोदेश. गुरुजी, मला सगळ्यात आधी विचारायचं आहे की कामाख्या देवी जी आहे, तर कामाख्या देवीचं इतकं महत्त्व का आहे आणि कामाख्या देवीचा आणि नाथ संप्रदायाचा काय संबंध येतो? मुळामध्ये कामरूपिणी कामाख्या माता यांचा संबंध जर पाहिला तर अनादी कालापासून आहे. आणि मुळामध्ये कामेश्वरी कामाख्या माता यांचं वर्णन किंवा यांच्यापासून उत्पन्न झालेली शक्ती, मुळामध्ये ही सती मातेचं योनी स्वरूप हे मानलं गेलेलं आहे. आणि सृष्टीची उत्पत्तीच मुळामध्ये स्त्रीच्या गर्भातनं आणि योनीतून होते हे आपल्याला माहिती आहे. तर जी कामरूपी कामाख्या देवी मानले गेलेले आहे, हा खऱ्या अर्थी तंत्राचा गड हे तर अवश्यपणे मानले गेलेले आहे. शास्त्रामध्ये, पुराणामध्ये किंवा साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियनमध्ये असे काही ग्रंथ आम्हाला नाथ संप्रदायाच्या बाबतीमध्ये सुद्धा मिळतात की ज्यामध्ये कामाख्या माता आणि तिथे असलेला स्त्रिया राज्य
ज्याला आता वर्तमान स्थितीमध्ये मयांग म्हणलं जातं, की जिथे आपण ऐकलं असेल अनेक यूट्यूबवरती पण पॉडकास्ट हिंदीमध्ये अवेलेबल आहेत, मराठीमध्ये आहेत, की तिथे आजही मोठ्या पद्धतीमध्ये ब्लॅक मॅजिक किंवा जादूटोणा हा होतो. तंत्र हे त्या मयांग या भागामध्ये केलं जातं, जो पुरातन काळामध्ये नीलांचन पर्वत या नावाने तो प्रसिद्ध होता. मग नाथ संप्रदाय आणि कामाख्या मातेचा संबंध जर आपण पाहिला तर जे स्त्रिया राज्य जिथे मांडले गेलं आहे, जे कामरूपी म्हणजे कामाख्या मातेच्या परिसरामध्ये, त्या विभागामध्ये राणी तिलोत्तमा नावाची खऱ्या अर्थी तिथली ती राणी होती. म्हणजे साम्राज्य तिलोत्तमा नामक एका राणीचं तिथे त्या विभागामध्ये होते. बरं, आता स्त्रिया राज्यच का म्हटलं गेलं, का तर तिथे संपूर्णपणे राज्य हे स्त्रियांचं होतं. त्या स्त्रिया राज्याला एक श्राप होता की तिथे कोणताही पुरुष हा राहू शकणार नाही किंवा त्या राज्याच्या आतमध्ये येऊ शकणार नाही. तो देवतांचा श्राप होता. त्यामुळे तिथे वैवाहिक असलेले जेवढ्या काही स्त्रिया होत्या, त्या स्त्रियांचे सर्वच्या सर्व पती हे दगडाचे झालेले होते, पत्थर स्वरूप. मग अनेक स्त्रियांनी मिळून माता कामाख्याची प्रार्थना केली की हा जो देवतांचा लागलेला श्राप आहे तो मग आता निघणार कसा, कारण आता स्त्री आणला तर पुरुष पण तिथे आला, म्हणजे पती पत्नी स्वरूप तिथे लागेल. आणि प्रत्येक स्त्रियांचे पतीच तिथे जर दगडाच्या स्वरूपामध्ये जर परिवर्तित झाले, मग हा श्राप जाणार कसा. तेव्हा कामरूपी कामाख्या मातेने त्या स्त्रियांना आश्वासित केलं की तिथे तिलोत्तमा नामक एक स्वर्गातीलच स्त्री अप्सरा ही तिथे येईल श्रापाच्या स्वरूपामध्ये आणि ती तुम्हाला त्याच्यातनं मुक्त करून देईल. मग याची सुरुवात खरी अर्थी होते जी तिलोत्तमा नामक जी स्त्री होती, जी स्वर्गाची अप्सराच आपण म्हणूयात. तर हिने उपरीचर वसू नामक एक वसू होते, जसे गंधर्व असतात त्याच अनुषंगाने स्वर्गातले हे वसू असतात. तर या तिलोत्तमाने उपरीचर वसूला हे ज्यावेळेस ते आकाश मार्गातनं जात होते त्यावेळेस त्यांना जे काही त्यांचं नग्न अवस्थेमध्ये, थोडक्यामध्ये ज्या अवस्थेमध्ये ते जात होते त्यावेळेस त्यांना काही गोष्टीच्या स्वरूपामध्ये ती हसली की का, असं म्हणूयात आपण की ते हवाई मार्गातनं जात असताना त्यांचे थोडक्यामध्ये नग्न अवस्था किंवा काय अशा गोष्टी त्याला या जमिनीवरनं किंवा त्या ज्या विभागामध्ये उभी होती तिथून दिसली, तर ती तिच्या सहचारिकेबरोबर त्यांच्याकडे पाहून हसली. आणि हे खऱ्या अर्थी जर पाहिलं तर शास्त्रामध्ये या उपरीचर वसूंचा उल्लेख अघोर संप्रदायाशी सुद्धा मांडला गेलेला आहे. मग या उपरीचर वसूंनी या तिलोत्तमाला श्राप दिला की तू ज्या अनुषंगाने मी पुरुष असून माझ्या पुरुष प्रधान अवयावरती तू हसतेस, तर तू त्या स्त्रिया राज्यामध्ये जाशील आणि तिथलीच राणी होशील जिथे कधीही पुरुष दिसत नाहीत किंवा त्या राज्यामध्येच कधी पुरुष येऊ शकत नाहीत. तर हा श्राप दिलेला होता वसूने, उपरीचर वसूने, असं आपण त्यांना म्हणूया. बरोबर. एक्झाम्पल. मग पहा, आता ह्या उपरीचर वसूने ज्यावेळेस हा श्राप दिला तेव्हा ही तिलोत्तमा जी राणी आहे, ही तिलोत्तमा राणी ही स्त्रिया राज्यामध्ये गेली. तिला तिथे थोडक्यात श्रापामुळे जावे लागले. बरं, आता तिथे गेल्याच्या नंतर तिने माता कामाख्याची प्रार्थना केली की आता जो श्राप लागला ऑलरेडी तर स्त्रिया ज्याचा श्रापच आहे सर्व देवतांचा की इथे पुरुषच येणार नाही, आणि दुसरा श्राप आता मला असा दिलेला आहे की तू या पुरुषहीन असलेल्या राज्याची राणी. मग आता याचा उद्धार होणार कसा, मी सुद्धा या श्रापातनं मुक्त होणार कशी. तेव्हा तिने सर्वप्रथम प्रार्थना केली माता कामाख्याला. कामाख्या माता या तिलोत्तमा राणीला तिथे उपस्थित असलेल्या सर्व प्रजेला गुप्त रूपाने भविष्यवाणी करते की या सृष्टीतलावरती जो सर्वात श्रेष्ठ पुरुष असेल तो एक दिवस येथे येईल, तोच तुझ्याशी लग्न करेल आणि जे संतान उत्पत्ती तुझ्या उदरातनं होईल त्याच आरती त्याच दिवशी या स्त्रिया राज्याचा श्राप हा संपेल. ओके. आणि ही भविष्यवाणी तिथे संपते. मग आता श्रेष्ठ पुरुष कोण हा प्रश्न पडला. त्यावेळेस ही तिलोत्तमा राणी हिने आराधना प्रार्थना केली ती महावीर बजरंगबलीची, कारण त्या राज्याचे रखवालदार कोण होते तर ते होते बजरंगबली. बजरंगबली सर्व पुरुषांमध्ये श्रेष्ठ आहेत, महावीर आहेत, म्हणून हिने आतोनात असे परिश्रम घेऊन तप केले, अनेक वर्षाचे तप केले. तप करूनही तिला बजरंगबली प्रसन्न होईना. शेवटी तिने जी आहुती द्यायला सुरुवात केली तिलोत्तमाने, हे स्वतःचे मांस कापून त्या हवनकुंडामध्ये हनुमंतरायाच्या नावाने आहुती दिल्या. बापरे. तेव्हा हनुमंतराया साक्षात रूपाने प्रकट होतात आणि तिला विचारतं की मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय वरदान हवंय. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की मला माता कामाख्याने सांगितल्याप्रमाणे सर्व श्रेष्ठ पुरुषाबरोबर मी लग्न करणार, त्याच्यापासून मला आपत्ती प्राप्ती होणार, तेव्हाच माझा आणि या संपूर्ण असलेल्या स्त्रिया राज्याचा श्राप जाणार. हे कामाख्याची भविष्यवाणी. आता तू माझ्याशी लग्न कर, अशी कोण म्हणते. तिलोत्तमा बजरंगबलीला. परंतु बजरंगबली म्हणतात सर्व श्रेष्ठ पुरुष हा तुला सांगितलेला प्रमुख वाक्य आहे. मुळात मी तर पुरुष नाहीये, मी तर वानर आहे, कारण हे वानरूपी आहे. बजरंगबलीचे अंदाज वानरूपी आहेत. मग श्रेष्ठ पुरुष कोण आहे
मग ह्या प्रश्न हिला पडला. मग बजरंगबलीला हेच म्हणते तिलोत्तमा की मग मी आत्तापर्यंत केलेलं एवढं केलेला जफा वाया गेला का? बजरंगबली म्हणतात माझ्या सेवेमध्ये केलेली कोणती गोष्ट कधीच वाया जाणार नाही. जो तुला कामाख्या मातेने दिलेला वरदान आहे, जो तुझा श्राप घालवेल, जो श्रेष्ठ पुरुष संपूर्ण पृथ्वी तलावरती असेल, मी त्याला तुझ्या समोर आणेल आणि त्याच्याबरोबर संपूर्णपणे पूर्ण क्रिया किंवा कला इथून पुढची होणार आहे. मग हा श्रेष्ठ पुरुष कोण होता? तर ते होते नाथ संप्रदायाचे दादागुरु मत्स्येंद्रनाथ. बरं. तेव्हा मत्स्येंद्रनाथ महाराजांना साक्षात बजरंगबली हे भेटतात, मत्स्येंद्रनाथांबरोबर युद्ध करतात, परीक्षा घेतात आणि मत्स्येंद्रनाथांना जो प्रकार जे त्यांच्यावरती थोडक्यामध्ये लागलेला आहे की लग्न करावं लागणार किंवा काय, ह्या सर्व गोष्टी आलेलं धर्मसंकट मरकटवरती आलेलं म्हणजे बजरंगबलीवरती हे सांगतात आणि मत्स्येंद्रनाथ महाराजांना विनवणी करतात की तुम्ही स्वतः यावे, स्त्रिया राज्यामध्ये येऊन आता हे मातेच्या स्वरूपातच थोडक्यामध्ये खऱ्या अर्थ तर म्हणायला पाहिजे, तुम्ही येऊन ते लग्न करावे आणि त्याच्यानंतर जे काय आहे कामाख्या मातेचं वरदान स्वरूप त्यातनं त्यांना अभय प्रदान करावे, तो श्राप घालून टाकावं. तेव्हा मग मत्स्येंद्रनाथ महाराज येतात कुठे? तिलोत्तमा राणीच्या स्त्रिया राज्यामध्ये. तिथे राहतात, वास्तव्य करतात, तिलोत्तमाशी लग्न होते. मत्स्येंद्रनाथ महाराजांचे जे पुत्र आहेत त्यांची तिथे उत्पत्ती होते आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थी स्त्रिया राज्याचा श्राप हा संपुष्टात येतो, तो संपून जातो. आणि हा जो वर्तमान स्थितीतला जो स्त्रिया राज्य ज्याला आम्ही मयाऊ म्हणतो, जिथे सर्वात मोठं तंत्र चालतं, हा तंत्राचा गड आहे. मयाऊ म्हणजे हे कुठे आलं गुरुजी? हे स्त्रिया राज्य म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये मयाऊ म्हटलं गेलं आहे. तेच कामाख्या माताच्या निलांचन पर्वताच्या संपूर्ण प्रदेश हा म्हटला गेला. बरोबर, तिथेच असतं तंत्रचा. हो, सर्वात जास्त तंत्र तिथे चालते. तेव्हा खऱ्या अर्थी हा श्राप संपुष्टात आला, हा श्राप संपला. आणि जर हा श्राप नाथ संप्रदायातले आद्य असे दादागुरु मत्स्येंद्रनाथ महाराजांमुळे संपत असेल तिथला, तर मग माता कामाख्याने जो वरदान दिला की सर्वश्रेष्ठ पुरुषाशी ज्यावेळेस लग्न होईल, त्यांच्यापासून उदरातून उत्पत्ती एका मुलाची होईल, तेव्हा तो श्राप संपेल. मग विचार करायची गोष्ट आहे ना की कामाख्या माता आणि नाथ संप्रदायाचा मग संबंध का नाही? बरोबर आहे, एवढं सगळं. हो, कारण जर पूर्ण श्रापातनं मुक्तता कामाख्या माताच्या वरदान स्वरूप भविष्यवाणीतनं जर कामाख्या माता करून देत असेल राणी तिलोत्तमाला, सर्वश्रेष्ठ पुरुष हे कामाख्या माता म्हणत असेल, मग तो कोण होता? तर ते पुरुष होते दादागुरु मत्स्येंद्रनाथ. त्यामुळे यांना माया मच्छिंद्र म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे यापूर्वीच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं, आजही म्हणतो, जेवढे मोठ्यातले मोठे तंत्र चालतात, जेवढ्या पद्धतीचे भयानक उपद्रवी तंत्र चालतात ना, तिथे सुद्धा नाथ संप्रदाय हा सर्वप्रथम पुढे असतो. त्यामुळे नाथ संप्रदायावरती, नाथ संप्रदायाच्या साधकावरती तंत्र शक्यतो कार्य करत नाही. हे सर्वात मेन रिझन आहे. बरोबर आहे. गुरुजी, मला याच्यात एक विचारायचं की मग गुवाहाटीचा आणि कामाख्या मातेचा काय संबंध आहे? म्हणजे गुवाहाटीमध्येच मंदिर का बनलं इतकं मोठं? काय महत्व आहे गुवाहाटीचं? गुवाहाटी म्हणजे आता ही वर्तमान स्थितीतले नाव आहेत अलीकडच्या दशकातले. मुळामध्ये जो आपला पहिला भारत देश होता, त्याच्यामध्ये जसे विभाग दिलेले होते त्या अनुषंगाने त्या विभागांची स्थापना झाली. शेवटी पहा, हे सतीचे जे 52 अंग, ज्या अनुषंगाने सतीमाता हे गेल्या विष्णूदेवांनी जेव्हा ते सुदर्शन चक्र सोडून सतीमातेचा देह विच्छिन्न केला, 52 भागामध्ये तो डिवाइड केला, हे 52 शक्तीपीठ स्थापित झाले. त्यातलं हे 52 शक्तीपीठ मधलंच कामाख्या एक शक्तीपीठ आहे. थोडक्यामध्ये शरीराचे 52 तुकडे संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडले. त्यातला जो योनी प्रधान म्हणजे जी योनी माता सतीची पडली ती म्हणजे माता कामाख्याच आहे. आजही कामाख्या मातामध्ये जे दर्शन केलं जातं, दर्शन मुळामध्ये नाहीये, हे मुळामध्ये संपूर्ण गर्भग्रह हे अंधारीत आणि अंधाऱ्या बघू शकत नाही, आपण बघू शकत नाही ना. शेवटी जे दर्शन होतं ते एका जलच्या स्वरूपात, जल तत्व आहे. तिथे आतमध्ये जर तुम्ही गेलात, तिथे दर्शनासाठी काही नाहीये, तुम्ही फक्त पाय पडत असता आणि जे पुजारी आहेत ते तुम्हाला पाणी देतात. जे पाणी येत आहे ते कधीही आटत नाही, ते कधी येत आहे, किती वर्षापासून कोणालाही आजपर्यंत त्याचा थांगपत्ता नाहीये. हे जलतत्व जल स्वरूप आहे जे देव, त्या अनुषंगाने मग ते पाणी प्रदान किंवा जे जलतत्व आहे त्या अनुषंगानेच तिथे पूजनास्पण केलं जातं आणि त्याच्यामध्येच खऱ्या अर्थी सर्वात मोठं सामर्थ्य आहे. मग कामाख्या देवीची भक्ती करून, नाथ संप्रदाय आणि कामाख्या देवीची भक्ती करून आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात का? 100% सॉल्व्ह होऊ शकतात. का होऊ शकणार नाही? कारण ह्याचं एकच रिझन आहे की शेवटी पहा, देवी आहे आणि देवीचं तुम्ही जर रूप पाहिलं असेल, देवीला सर्वात प्रिय काय आहे? देवीला तिचं शृंगार प्रिय आहे. देवी सजते, देवी नटते, देवी स्वतःला सजवून घेते, शृंगार करून घेते. भक्ताकडनं आलेलं, आपण इझिली एखाद्या देवीच्या मंदिरात गेलं तर देवीला काय वाहतो आपण? ओटी, साडी, चोळी, बांगड्या, मेहंदीचं पान किंवा मेहंदी किंवा ह्या सर्व गोष्टी किंवा दागदागिने हे का दिलं जातं? कारण देवीला शृंगार हा अतिप्रिय आहे. त्यामुळे देवीचे साधक जे असतात, निश्चितपणे देवी त्यांना धन आणि ऐश्वर हे प्रदान करते. आणि कामाख्या माता तर मुळामध्ये साक्षात सती मातेचं स्वरूप म्हणजे पार्वती मातेचं साक्षात स्वरूपच आहे. बरोबर. त्यामुळे निश्चितपणे तिथे प्राप्ती होते. गुरुजी, कामाख्या देवीबद्दल आपण बोललोच, कामाख्या मातेबद्दल, देवीबद्दल आपण बोललो. बगलामुखी माता याचं खूप महत्व आहे असं मी ऐकलंय. तर
काय बगलामुखी मातेबद्दल काय सांगाल? बगलामुखी मायेबद्दल सांगताना पहा, मित्र म्हणेल की आता ज्या दशमहाविद्या आहेत, या दशमहाविद्यामध्ये 8व्या स्थानकावरती किंवा 8व्या क्रमांकाची ही महाविद्या आहे. मुळामध्ये जेवढ्या देवी आहेत ते देवी कोणत्या ना कोणत्या स्वरूपाच्या विद्या आहेत. परंतु जेवढ्या विद्या आहेत त्या विद्याच्या वरती 8 महाविद्या आहेत आणि या 8व्या महाविद्येची जी देवी आहे ती म्हणजे माता बगलामुखी आहे. ओके. आता तुम्ही म्हणाल मग या देवीपासून मग मिळतं काय किंवा या देवीची मग उपासना का केली? करून काय कारण गुरुजी लोकांचं काय ना, मी तुम्हाला सांगतो, लोकांना आज पाहिजे काहीतरी आयुष्यामध्ये, कमवायचंय, प्रॉब्लेम दूर करायचे. तर मग जेव्हा देवींचे नाव ऐकतात तर लोक म्हणतात की हा मला भेटेल का, आम्ही उपासना केली. लोक थोडे स्वार्थी झाले आजकाल. म्हणजे मला पकडा तुम्ही किंवा सामान्य जनता पकडा, प्रत्येकाला वाटतं की आपण मोठं बनलं पाहिजे, आपलं नाव चांगलं काढलं पाहिजे लोकांनी. तर मग बगलामुखी माता ते करू शकते का? सर्वप्रथम पहा, बगलामुखी माता किंवा कामाख्या माता सर्वतोपरी तुम्हाला देण्याचं आचार सामर्थ्य तर आहेच आहे. ते एवढं देऊ शकतात जी आपली जोडी तेवढी पुरेशी नाही आहे. आणि बगलामुखी मातेच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर या स्वर्ण सिंहासन वासिनी आहेत आणि जेवढ्या काही गोष्टी ऐश्वर्याच्या स्वरूपामध्ये प्राप्त, आता मी असं म्हणणार नाही की फक्त बगलामुखी माताच देते का, तरी देवी देवता देतात, पण बगलामुखी मातेचं खास करून जी उपासना केली जाते किंवा जी साधना केली जाते ही दोन्ही पद्धतीने सुद्धा केली जाते. म्हणजे ही वाम मार्गाने सुद्धा चालते आणि थोडक्यामध्ये सात्विक मार्गाने सुद्धा चालते. बरं, मुख्यत्वे आता जो तुझा प्रश्न आहे की धन धान्य किंवा मला सौख्य मिळण्यासाठी हे पूजा दिसतात, मग हे देते का? निश्चितपणे देते. शेवटी पहा, प्रत्येक व्यक्तिरेखा कमवण्यासाठी किंवा पैशासाठी ते करत आहे, तुम्ही जे म्हटला बरोबर. आणि हा सुद्धा पार्ट जर विचार केला ना चेतन, तर हा कुठेतरी हा धर्माचाच पार्ट आहे. धर्माचे जे 4 स्तंभ सांगितले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, त्याच्यामधला अर्थ म्हणजे काय आहे तर पैसा आहे. पैसा आहे. जर पैसा नाही आला तर धर्म चालेल का? धर्माची सुद्धा व्याख्या आहे कुठे ना कुठे पैशाची जोडले गेले. खूप महत्वाचं बोलले गुरुजी. मी असं बघितलंय आजकाल की लोक काय बोलतात की जो पैसा कमवतो तो वाईट, पण आपला धर्म सांगतो, हिंदू धर्म, सनातन संस्कृती जी आपली, ते सांगतं की पैसा कमवा. तुम्ही जे बोलले त्याच्यात अर्थ पण आला, त्याच्यात पैसा पण आला. 100% मी कमवलाच पाहिजे, कमवलाही पाहिजे. आणि पहा, शेवटी जर आपण ज्या देवीची उपासना करतो किंवा ज्या देवतांची उपासना करतो हे राजराजेश्वरी उपासना मानल्या जाते. मग आईसाहेबांना जर राजराजेश्वरी आहेत बगलामुखी माता, जे स्वतः स्वर्ण सिंहासनावरती बसतात, प्रेतावरती बसतात, मग आपण असं पैसा कमवून किंवा पैसा न कमवणं ह्याच्यामध्ये मला तर काही तथ्य आहे असं वाटत नाही. पैसा तर आवश्यकपणे कमवलाच पाहिजे. आणि पहा, तुम्ही कोणत्याही लेवलला असाल, कोणत्याही पोझिशनला असाल, कोणत्याही लेवलमधलं बिझनेस असो किंवा व्यापारी वर्ग असो, शेवटी तुम्ही जोपर्यंत अर्थ कमवत नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमचा संसार असेल किंवा तुम्ही समाजामध्ये तुमची कोणती व्हॅल्यू किंवा प्रेस्टीज असेल ते स्वतः तुम्ही टिकवू शकत नाही. बरोबर आहे. हे तर बेसिक आहे, बेसिक. आणि देवी साधक असेल, देवी उपासक असेल, याच्यापाशी अर्थ हा सदैव राहत आलेला आहे आणि राहणार सुद्धा आहे. तर गुरुजी, बगलामुखी मातेबद्दल तुम्ही सांगत होता, तर बगलामुखी माता आणि नाथ संप्रदाय, तर यांचं कनेक्शन जर बोलायचं झालं तर नाथांनी जेवढ्या दशमहाविद्या आहेत, जसे म्हटलं दशमहाविद्यातली 8व्या स्थानकावर येणारी 8वी महाविद्या म्हणजे बगलामुखी माता आहे. तर बगलामुखी मातेला सुद्धा नाथांनी थोडक्यामध्ये दशमहाविद्येचे जे उपासना केलेली आहेत, जे दशमहाविद्या नाथांनी प्रसन्न करून घेतलेले, त्याच्यामध्ये निश्चितपणे बगलामुखी मातेला सुद्धा नाथांनी प्रसन्न केलेलं आहे. याचं उदाहरण तुम्ही म्हणाल कुठे मिळेल? आपल्या महाराष्ट्रामध्ये जो आद्य ग्रंथ समजला जातो नाथ संप्रदायाचा, तो म्हणजे मालू कवी विरचित आहे नवनाथ भक्तिसार. नवनाथ भक्तिसारमध्ये दादागुरु मत्स्येंद्रनाथ महाराज असतील, गोरक्षनाथ महाराज असतील, कानिफनाथ महाराज असतील किंवा जालिंद्रनाथ महाराज असतील किंवा नवनाथांमध्ये सर्व नाथ असतील किंवा 84 सिद्ध असतील, तुम्हाला अनेक वेळा एक प्रसंग असा दिसेल काही अध्यायांमध्ये की दादागुरु भूतांना एका जागी थांबवून ठेवतात. 5व्या अध्यायामध्ये वर्णन आहे की भूतांना एका जागी दादागुरु मत्स्येंद्रनाथांनी थांबवून ठेवलेलं आहे भस्म फुंकल्याच्या नंतर. दुसरा वर्णन असं मिळेल की साक्षात बजरंगबलीला पण गोरखनाथांनी थांबवून ठेवलेलं आहे एका जागी. तिसरं वर्णन असं मिळेल की कानिफनाथांनी त्यांच्या शिष्यांची परीक्षा घेताना शिष्यांना पण एका जागी स्टे करून ठेवलं, थांबवून ठेवलं. मग थोडक्यामध्ये जे स्तंभन केलं जातं नाथ संप्रदायामध्ये, ज्याला स्तंभन म्हणूयात, तर हे स्तंभन मंत्र सुद्धा हे माता बगलामुखीच्याच नावाने नाथ संप्रदायामध्ये शाबरी विद्येमध्ये चालतात. हा म्हणजे बगलामुखी माता नाथ संप्रदायाचा असलेला संबंध आहे. बरोबर आहे. ग्रहणामध्ये ब्लॅक मॅजिक केलं जातं, हे खरं आहे का? आणि ग्रहण काय असतं, एकतर एकदम एका मिनिटात ग्रहणाबद्दल जर सांगितलं गुरुजी, आणि त्याच्यानंतर त्याच्यात ब्लॅक मॅजिक केलं जातं का? मुळात चेतन पहा, ग्रहण आणि
तंत्रविद्या किंवा भूत प्रेत मैलीविद्या किंवा ब्लॅक मॅजिक याचा संबंध हा निश्चितपणे आहे. आता तुम्ही म्हणाल का? मुळामध्ये हा जो पिरियड असतो ग्रहण, याच्यामध्ये ना या सृष्टीतलावरती एक मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला आपण म्हणू ना अप अँड डाऊन्स हे सुरुवात असतात. हे अप अँड डाऊन्स कशाचे असतात? तर हे असतात नकारात्मक ऊर्जेचे. का असतात नकारात्मक ऊर्जेचे? याला 2 रिझन आहेत. सूर्य आणि चंद्र हे मुळामध्ये ग्रहणाच्या वेळेस दोन्ही सुद्धा वीक असतात. आणि सर्वात महत्त्वाचा जो चंद्र असतो हा ग्रहणाच्या वेळेस वीक असतो. बरं. मग चंद्र आपल्या भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार हा कारक कशाचा मांडला गेलेला आहे? हा कारक मांडला गेला आहे आपल्या मनाचा. चंचलता, मन. हा एकचा कारक आपण बरोबर आहे, चंद्र. की चंद्र आहे. मग ज्या वेळेस ग्रहण असेल किंवा अमावस्याची तिथी असेल, या दिवशी तू पहा अनेक लोकांना त्रास होतो. किंवा जे तंत्रक्रिया केली जातात, करण्या केले जातात, त्या दिवशी मुद्दामून केले जातात आणि ते लवकर सिद्ध का होतात? ते यासाठीच होतात ज्याच्यावरती ते तंत्र केलं किंवा ज्याच्यावरती ते तंत्र होत असेल ग्रहणाच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी, त्यावेळेस चंद्र हा वीक असतो. त्यामुळे तुमचं मन हे तुमच्या ताब्यात नसतं. म्हणजे हे तंत्र केलं जातं, ज्याच्यावरती तंत्र सोडलं, भूत प्रेत सोडलं, जेव्हा ते त्या व्यक्तिरेखेकडे जातं तर ते कार्य खूप लवकर करून त्या व्यक्तीला त्या हानी करू शकतं. हे मेन रिझन. बरोबर. मग हे आत्महत्या होतात किंवा काही सुसायडिकल हिस्ट्री होतात. ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं रिझन कुठे येतं? तो व्यक्तिरेखा आधी मनाने हारलेला असतो. लक्षात आलं? मनाने हारणं हे कशाला म्हणतात? जर तुम्ही मन का हारा व सब कुछ हारा, हे रियालिटी, हे रिअल वर्ड आहे. एखाद्या व्यक्तिरेखेला खूप मोठा भयानक रोग असू द्या एक्झाम्पल, परंतु त्याचं माइंड पॉवरफुल आहे किंवा त्याच्यामध्ये असलेली पॉझिटिव्ह एनर्जी पॉवरफुल आहे, त्याची जगण्याची उमेद पॉवरफुल आहे, बरोबर, तो तटस्थ आहे, तर तो तुमच्या डॉक्टर की असलेल्या औषधांना सुद्धा चॅलेंज करतो आणि तो जगतो सुद्धा 100 वर्ष. ह्याची दुसरी बाजू घ्या. एखाद्या व्यक्तिरेखेला समजा रोग आहे हे त्याला माहिती नाही, एक्झाम्पल आपण घेऊया, परंतु अचानक पण त्याचं निदान झालं डॉक्टरकडनं किंवा रिपोर्टमध्ये अरे कॅन्सर झाला. आजपर्यंत ठीकठाक चाललेला वागलेला माणसाला काही नाही होणार, पण ज्या दिवशी त्याला हे कळतं हे झालेलं आहे, तो वर्ष 6 महिन्यात खलास होतो. हे म्हणजे मन आहे आणि याचा कारक तो चंद्र आहे. हो, त्यामुळे या दिवशी खास करून इव्हन तुम्ही समुद्राला सुद्धा बघता भरती ओहोटी येते. बरोबर आहे. कशावर डिपेंड आहे भरती ओहोटी? हे सुद्धा चंद्रावरती डिपेंड आहे. त्यामुळे चंद्र ज्या वेळेस वीक बनतो त्यावेळेस तंत्रक्रिया हे अधिक सक्षमतेने पुढे जाते. हा चंद्र कोणता? हा नवग्रहातलाच एक ग्रह आहे. बरोबर आहे. त्यामुळे ह्या कुठे ना कुठे रिलेट होतात. ग्रहांचा संबंध आहेच याच्याशी. आणि गुरुजी तुम्हाला असं वाटतं का, तुम्ही खूप छान गोष्ट बोलले यामध्ये, की तुमचं मन वीक आहे तर मग तुमच्यावर तंत्रक्रिया किंवा या गोष्टी होऊ शकतात, बट तुम्ही जर स्ट्रॉंग आहे मेंटली, जर तुम्ही स्ट्रॉंग असाल तर तुम्ही कोणती पण गोष्ट अचीव करू शकतात. आणि तुमच्यावर कोणी काही वाईट गोष्टी करताय तरी सुद्धा तुम्ही तेवढे स्ट्रॉंग असले तर त्या वाईट गोष्टींचा परिणाम तुमच्यावर नाही होत. डेफिनेटली. याचा उलगडा करताना मी अजून असं म्हणेल की तुम्ही स्ट्रॉंग मेंटली कधी होऊ शकताल? बरं, एखादा व्यक्ती करतो म्हणजे तंत्र करतोय तुझ्या मताप्रमाणे, पण तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असाल तर ते तंत्र परत जाईल असा तुमचा प्रश्न आहे. पण चेतन, मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी सुद्धा अध्यात्म हे महत्वाचं आहे ना. बरोबर. जर आध्यात्मिक दृष्ट्या तू पॉवरफुल असशील, आध्यात्मिक दृष्ट्या ते बल, आध्यात्मिक बल तुझ्यापाशी असेल तर ते झालेलं तंत्र तुझी हानी करू शकणार नाही. जरी हानी होणार असेल तर ती मोठ्या प्रमाणावर होणार नाही. अगदी टोकाचा निर्णय पावलं तो घेऊ शकणार नाहीस. बरोबर. हे म्हणजे आहे. मग हेच तर मॅनिफेस्टेशन ज्याला आपण म्हणूयात, हे आता समाजात जे चालू आहे मॅनिफेस्टेशन करणे, तुम्ही वारंवार सतत बोलत राहा, ती गोष्ट होत राहते, ती गोष्ट होत राहते. मग हे मॅनिफेस्टेशनसाठी सुद्धा तुम्ही अध्यात्माची कास पकडणे महत्वाचं आहे, गरजेचं आहे. तुम्ही आध्यात्मिक असाल तर तुम्ही पॉझिटिव्ह होऊ शकाल. नुसता असतो समोर उभारून पॉझिटिव्ह होऊ शकत नाही. त्यासाठी अध्यात्म पण चांगलं पाहिजे, तुमच्या आसपासची संगत हे सुद्धा चांगली पाहिजे. आणि वर्तमान स्थितीमध्ये समाजामध्ये नकारात्मक विचारांनी भरलेले अनेक व्यक्ती तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही समोर उभे जरी असाल, तुम्ही पुढे चालले तर तुम्हाला अडवणारा समाज सर्वात जास्त आहे. बरोबर. तुमच्या मनामध्येच नकारात्मक ऊर्जा आधी करणारा समाज सर्वात जास्त आहे. करेक्ट. त्यामुळे बेस्ट आहे की तुम्ही नकारात्मक ऊर्जा असलेल्या व्यक्तिरेखेच्या सानिध्यामध्ये संपर्कामध्ये येऊ नका. जितका जास्त पॉझिटिव्ह लोकांशी तुमचा संबंध येईल, जितका जास्त पॉझिटिव्ह लोकांबरोबर तुम्ही रिलेट कराल, तेवढं तुम्ही सुद्धा त्याच लोकांप्रमाणे विचार कराल, तसे वागाल. हे तर खूप खरं आहे. हे मी पाहिलं पण आहे आयुष्यात. अगदी. त्यामुळे साधू आणि संत आणि यांचा संघ होणं हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. दुर्गा सप्तशती ही देवी म्हटलं जातं, तर हे श्रापित आहे का गुरुजी? दुर्गा सप्तशती हा ग्रंथ श्रापित आहे. ग्रंथ दुर्गा सप्तशती हे माता दुर्गेचं मेन आपल्या हिंदू धर्म सनातन संस्कृतीचा आद्य ग्रंथ आहे. मग हा श्रापित का केला गेला त्याला पण रिझन आहे. कारण पहा, दुर्गा सप्तशतीमध्ये असंख्य अशा मंत्रांचा हा भांडार आहे. थोडक्यामध्ये ही अशी बँक आहे, आपण जसं बँकेत जातो, बँकेत काय मिळतं आपल्याला? बँकेत काय ठेवलेलं सर? पैसे ठेवलेलं सर. तसं हा दुर्गा सप्तशती म्हणजे अशा पद्धतीची बँक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बंच हे मंत्र आहेत सर्व.
आणि ते सर्व मंत्र काम करणारे आहेत आणि ते मंत्र चांगले आणि वाईट दोन्ही कामासाठी वापरले जाऊ शकतात. म्हणून याच्यावरती महादेवाने हे कीलन केलेलं आहे. ज्या अर्थी दुर्गा सप्तशतीची रचना झाली मार्कंडेय ऋषीकडनं. मार्कंडेय ऋषी यांना अमरत्व कोणी प्रदान केलं? हे महादेवानेच. याच मार्कंडेय ऋषींनी सप्तशती या ग्रंथाची स्थापना केली. मार्कंडेय ऋषी हे आद्य भवानी माता सप्तशृंगीचे खऱ्या अर्थी मेन उपासक होते. नाशिकची देवी सप्तश्रुती सप्तशृंगी माता सप्तशृंगी माता. तर या देवी नाशिकची सप्तशृंगी माता या महादेवीचे ते उपासक होते. आणि असंही वर्णन मिळते दुर्गा सप्तशतीचं लिखाणच त्यांनी मुळामध्ये सप्तशृंगी गडावरती केलेलं आहे असं सुद्धा काही ठिकाणी वर्णन आहे. ओके. परंतु हे जे मंत्र आले, ज्या मंत्रातनं ज्या स्तोत्रातनं काही कवच त्याच्यामधून निर्माण झाले, यातनं हानी होऊ शकते. चुकीच्या व्यक्तीच्या हातामध्ये जर तंत्र पडलं, मंत्र पडलं, तर मंत्रात शेवटी पहा तिथं कार्य करणारे तिथं ज्वाज्वल्य स्वरूप आहेत. मग हे चुकीच्या लोकांच्या हातामध्ये जर पडलं तर चांगल्याचं सुद्धा वाईट करू शकतील हे चुकीचे लोक. बरोबर. जसे आता समाजामध्ये असतात काळी जादू, ब्लॅक मॅजिक करणारे चुकीचे लोक, भूत प्रेत पिशाचांना पूजणारे चुकीचे लोक, हे जसे त्रास देतात सामान्य व्यक्तिरेखांना, तसा या मंत्राचा चुकीचा गैरवापर होणे त्यासाठी हे खऱ्या अर्थी किलित केले गेलेलं आहे. त्याचं बंधन, त्याचं किलन हे अगोदर काढावं लागतं. देन आफ्टर ते मग दुर्गा सप्तशतीमधला जे मंत्र किंवा जो पाठ आहे त्याची फलश्रुती आपल्याला मिळायला सुरुवात होते. हे मेन रिझन आहे. तुम्ही केलंय का गुरुजी हे? हो, अनेक वेळा केलं. दुर्गा सप्तशती केलेलं आहे. नवचंडी याग होतात, शतचंडी होते, रुद्रचंडी होते. ज्या अनुषंगाने तुम्ही घरामध्ये जर तुम्हाला मोठे पॉझिटिव्ह इफेक्ट पाहिजे असतील, समजा तुम्हाला अनेक ठिकाणी जाऊन तुमचे कार्य बनत नसतील किंवा तुम्ही हरलेला असाल अनेक ठिकाणी जाऊन किंवा देवधर्म करून पण तुम्ही पाहिला परंतु म्हणावा असे इफेक्ट भेटत नसेल ना, तर अशा लोकांना मी तर संदेश देईल किंवा उपाय म्हणून सांगेल की तुम्ही नवचंडी करण्याचा प्रयत्न करा. नवचंडी घरामध्ये करण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ होतात. हवनचं सामर्थ्य असेल तुम्ही हवन सुद्धा करू शकता. निश्चितपणे घरातले महाभयानक दोष सुद्धा दुर्गा सप्तशती आणि नवचंडी यागामुळे जातात. मग ते लोक करतील कसं? कारण गुरुजी कॉल येतात ना की तुम्ही सांगितलं लोक म्हणतात आम्हाला करायचंय, पण ते त्यांच्या पद्धतीने करायची काही प्रोसेस आहे की आपल्या चॅनलवर पण ते मिळतं? नाही, ऍक्च्युअल मध्ये ना चेतन, नवचंडी असेल, शतचंडी असेल किंवा रुद्रचंडी असेल, ह्याच्यामध्ये ना तुम्हाला ब्राह्मण देवतेमार्फत या गोष्टी कराव्या लागतात. ब्राह्मण करू शकतात. हा, कारण ब्राह्मण देवतेंचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे, संस्कृत आहे, वेदव्यक्ती असतात, ते बोलताना ती लयबद्धता आहे, त्याच्यामध्ये जे शब्द आहे त्याचं स्पष्टीकरण आहे, हे व्यवस्थित येणं महत्वाचं आहे दुर्गा सप्तशतीवर. बरोबर. त्यामुळे हे ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस आता हे नवचंडी जे केले जातात हे तर एक व्यक्ती करू शकत नाही. मुळात हे ब्राह्मण देवताच त्यांची जी टीम असेल त्या अनुषंगाने ते लोक येतात आणि ते करून ठेवतात. घरात करतात. हा, ते घरात करतात. तुमच्या नावाचा संकल्प असतो ना, पण त्या त्याचं फलश्रुती, त्याचं फल सगळं तुम्हालाच जाणार. बरोबर. ज्यांनी तो केलेला आहे. देवीचा आशीर्वाद हा तुम्हाला भेटणार. बरोबर आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला ह्या ब्राह्मण देवतेंचा सहारा घ्यावा लागणार आहे. बरोबर आहे. गुरुजी आता पितृपक्ष येतोय, तर सगळ्यात आधी तर तुम्ही सांगा की पितृपक्ष काय असतो? पितृपक्ष म्हणजे पहा, आपला हिंदू धर्म आणि पंचांग किंवा कॅलेंडर प्रमाणे किंवा 12 महिन्याच्या कालखंडामध्ये 365 डेजमध्ये हे 15 दिवस हे आपल्या होऊन गेलेल्या पूर्वजांसाठी, त्यांच्यामुळे आज आपण आहोत, त्यामुळे त्यांच्या स्मरणासाठी किंवा त्यांना जर गती प्राप्त नसेल तर त्यांना गती प्राप्त करून देण्यासाठी आणि वर्षातनं ह्या 15 दिवसामध्ये होऊन गेलेले जे पूर्वज आहेत ते आपल्या घरच्या लोकांच्या भेटीसाठी येण्यासाठी, जेवण करण्यासाठी गेलेला हा 15वाडा पाळला जातो. त्याला भाळाचा महिना किंवा 15वाडा म्हणतात. अनादी काळापासून चालत आलेला आहे. या अनुषंगाने पितृपक्षाची स्थापना असते. ओके. तर गुरुजी असं का म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये कोणत्या नवीन वस्तू विकत नको घ्यायला किंवा नवीन गोष्टीची सुरुवात नको करायला, असं का म्हणतात? काय प्रॉब्लेम काय? मग उलट ते जर आपले पूर्वज येत आहे तर मग उलट त्यांचा पण प्रेझेन्स असतो, मग आपण त्यांच्या आशीर्वादाने अजून चांगली होऊ शकते गोष्ट. आपल्याला एक सवय आहे आणि शास्त्र पण आम्हाला हेच सांगते की कोणतीही गोष्ट घेताना असेल, खरेदी विक्री असेल, महत्त्वाचे निर्णय असतील, इन्व्हेस्टमेंट असेल किंवा एखाद्या आयुष्यातला कलाटणी देणारी गोष्ट असेल, एखादा व्यक्ती का काही जरी करताना सर्वात महत्त्वाचं बघतो काय, तर वार आणि दिवस आणि मुहूर्त, की आज मुहूर्त चांगला आहे का, दिवस चांगला आहे का, हा बघतो. मग पितृ 15वाडा खराब का म्हणलं गेला आहे का, तर पहा शेवटी पित्र आहेत. बरं, आपले होऊन गेलेले पित्र हे नक्की पित्र योनीत आहे का प्रेत योनीत आहेत, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मग आता हा 15 दिवसाचा कालखंड
या 15 दिवसाच्या कालखंडामध्ये संपूर्ण पृथ्वी तलावरती पितरांचं आगमन झालेलं असतं. बरोबर आहे. महादेवाने हा 15 दिवसाचा कालखंड पितरांना ओपन ठेवलेला आहे सृष्टी तलावरती संचार करण्यासाठी, जिथं तुम्ही कुठे तुम्हाला स्टॉप नाहीये किंवा ज्याला आम्ही म्हणू रेड लाईट नाहीये. त्यामुळे सर्वत्र वावर हा पितरांचा असतो. बरोबर आहे. तर समजून घ्या. त्या अनुषंगाने पितृपक्षामध्ये खरेदी विक्री किंवा ज्याला आम्ही म्हणू की कोणती शुभ घटना का केली जाते, त्याला हेच रिझन आहे की नकारात्मकता एका परमसीमेवरती असते. या पितृ पंधरवड्यामध्ये तुम्ही जिथे पाहाल, जिकडे पाहाल तिथे दैवी कल्चर, दैवी धर्म कमी, परंतु पितरांच्या बाबतीतलं महाल, पितरांच्या बाबतीतल्या शांती, पितरांच्या बाबतीमध्ये केले जाणारे तर्पण याला अधिक विशेष महत्त्वाच्या प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे स्मशानभूमी असेल किंवा असे काही घाट असेल जिथे या शांती केल्या जातात, तिथे सुद्धा तुम्हाला वर्दळ पाहायला मिळेल. मग हेच रिझन आहे की मुहूर्त ह्या कालामध्ये शुभ मानला जात नाही. त्यामुळे कोणतेही शुभ कार्य, खरेदी विक्री किंवा कोणतेही असेल वॉटेवर, त्यासाठी तुम्हाला शुभ काळ असणं महत्त्वाचं असतं आणि तो हा पितृ पंधरवड्यामध्ये खऱ्या अर्थी मिळत नाही. त्याची तारीख काय आता जर पाहायला गेला आपण तर कधीपासून कधीपर्यंत असेल तो? आता हा येणाऱ्या 7 सप्टेंबरला ग्रहण एकदा सुरुवात होत आहे. ग्रहण काल संपल्याच्या नंतर डायरेक्टली 8 सप्टेंबर पासून पितृ पंधरवडा थोडक्यात चालूच होतो. 15 दिवस नाही करायचं. 15 दिवस करायचं नाही. अगदी अगदी. आता हे निगेटिव्ह झालं की नवीन वस्तू नका खरेदी करू, पण या पितृपक्षामध्ये काय करावं माणसाने की ज्या गोष्टी केल्याने चांगलं होऊ शकतं, जसं की कोणत्या देवाची आराधना किंवा या पितृपक्षात काय करावं, कसं वागावं एखाद्या व्यक्तीने? पितृपक्ष चांगल्या गोष्टी करण्यापेक्षा किंवा नवीन सुरुवात करण्यापेक्षा बेसिकली मित्र म्हणेल की पितृपक्ष आहे कशासाठी हा विचार करणं महत्त्वाचं आहे. पितृपक्ष आहे हा आपल्या होऊन गेलेल्या पूर्वजांना मुक्ती प्रदान करण्यासाठी, कारण शेवटी ते पितृयोनी आहेत. त्यांना आपल्या मनुष्य योनीप्रमाणे हा देह त्यांच्याकडे नाहीये, ते वायू प्रधान आहेत. समजून घ्या. हा 15 मग केलं काय पाहिजे, तर जे होऊन गेलेले पूर्वज आहेत, पित्र आहेत, जर एखादा घरातला व्यक्ती एका ऍक्सिडेंटने गेलाय, रोगाने गेलाय किंवा चुकीच्या घटनेमध्ये गेलाय, तर यांना गती प्राप्त करून देण्यासाठी आपण केलं पाहिजे ते तर्पण, पूजन, शांती किंवा इतर कार्य जे पितरांच्या प्रति समर्पित असतील. यासाठी तुम्ही पितृपक्ष खऱ्या अर्थी तर केला पाहिजे. त्यांचं पूजन किंवा त्यांचे शांती वगैरे असतात त्या गोष्टी करू शकतो, म्हणजे त्यांना त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळेल, अगदी मोक्ष मिळेल. तो मोक्ष मिळण्यासाठी आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे. मोक्ष मिळण्यासाठी त्या गोष्टी करणं हे महत्वाचं आहे. कारण जर पित्र यांनी जर तुम्हाला आशीर्वाद दिले तर तुमच्या आयुष्यातले बऱ्याचशा गोष्टी किंवा प्रॉब्लेम हे ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतात. पितरांचा आशीर्वाद खूप महत्वाचा असतो. खूप महत्वाचा आहे आणि यांचा आशीर्वाद महत्वाचा आहे. सेकंड पॉईंट असा आहे की पहा, जेवढे काही शुभ आणि मांगलिक कार्यामध्ये घरातील आपल्या जर कुठले विघ्न येत असतील, अनेक घरं अशा आहेत ज्या घरांमध्ये मांगलिक कार्यच होत नाहीत. साधारण पूजा जरी करायचं म्हटलं तर त्याला आडवं येतं, शुभ कार्य करायला गेलं की आडवं येतं. म्हणजे या घरामध्ये त्या घरातल्या लोकांना गहन असे पितृदोष असतात, का तर त्यांचे पित्र त्या योनीमध्ये भटकत असतात, त्यांना मुक्ती मिळालेली नसते. मग जर पित्राला मुक्ती मिळाली नसेल, तो भटकत असेल, तर तो कुणाच्या दारावरती थाप टाकणार आहे? त्याच्याच दारावर टाकणार आहे, तुमच्याच पिढीतल्या लोकांच्या. तो शेजारच्या तर दारावर थाप टाकणार नाहीये. हे रिझन आहे की जे पित्र अडकलेले आहेत, ज्यांना गतीहीन, जे गतीच प्राप्त नाहीये, यांना तुम्ही गती प्राप्त करून द्या. ना की त्यांची पूजा 24 तास करत बसा किंवा वर्षभर त्यांचे पूजन करा. अनेकशे मला तर हे कुतूहल वाटतं की युट्यूबवरती तर असे काही विषय आहेत, अनेक व्हिडिओज आहेत की पितृदेवांचं स्तोत्र अनेकांनी निर्माण केलंय, पितृदेवांचे चालीसा निर्माण केला आणि ते म्हणायला लावतात. हे चुकीचं आहे. पितरांची पूजा नाही करू शकत तुम्ही. पितरांची पूजा नाही, मुळामध्ये समजून हे घ्या, शेवटी आता ते होऊन गेलेले आहे, त्यांचा आणि तुमचा संबंध आता संपलेला आहे. बरोबर आहे. येस, संबंध आता त्यांचा तुमचा राहिलेला नाहीये. मग तुमचं कर्तव्य काय असलं पाहिजे? जर तुम्ही तुमच्या होऊन गेलेल्या पितरांच्या पिढीमधले नातू असाल तुम्ही किंवा त्यांचा मुलगा असाल किंवा परतोंड तुम्ही असाल, तुमचा संबंध काय येतो की तुम्ही त्यांचं गती प्राप्त करून दे, हे तुमचं परम कर्तव्य असलं पाहिजे. तर ते त्यांच्या पुढील योनीला प्राप्त होतील. त्यासाठी या 15 जे तुम्ही पितरांप्रती तर्पण कराल, समर्पण कराल, पूजन कराल, शांतिकर्म कराल, याला विशेष असं महत्व आहे. पित्र आणि प्रेत यामध्ये काय फरक आहे गुरुजी? पित्र आणि प्रेतच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर पहा, जे नॅचरली गेलेले आहेत, नैसर्गिक मरण ज्यांना आलेलं आहे, ते पितृयोनीमध्ये आहेत. परंतु जे दुर्घटनाग्रस्त आहेत, दुर्घटनेमध्ये किंवा आत्महत्या करून मेलेले आहेत किंवा ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे अशा पद्धतीने मेलेले आहेत, किंवा वारंवार अनेक घरांमध्ये आपण असून सुद्धा पाहतो की घरामध्ये एखादा म्हातारा व्यक्ती झालेला आहे, बुजुर्ग, किंवा एखादी महिला म्हातारी झाली आहे, तर ती लवकर खापावी म्हणून सुद्धा लोक वारंवार सारखे त्यांना बोलत बसतात. घरातल्या स्त्री असतील, पुरुष सुद्धा असतील, कधी म्हातारा मरतोय, कधी म्हातारी मरते, किती ताप देते,
हे वारंवार वारंवार म्हणून म्हणून ना त्यांना अक्षरशः जीर्ण करतात. शेवटी मृत्यू कोणाच्या हातात तर नाहीये, तुम्ही यमदेवतेवरती तर तुमचं प्रभुत्व ठेवू शकत नाही, परंतु जोपर्यंत तो मरत ना तोपर्यंत त्याला इतक्या वेदना देतात, म्हणजे थोडक्यामध्ये त्याच्या आत्म्याचा ते तळतळाट घेतात. तो सुद्धा मग प्रेत योनीला जातो. म्हणजे जे आत्म्यापासून दुखवतात, जे ॲक्सिडेंटमध्ये जातात किंवा दुर्घटनेमध्ये किंवा कोणत्याही पद्धतीच्या क्लॅशेसमध्ये जातात, हे पितृयोनीमध्ये प्राप्त होत नाहीत. मग हे प्रेत योनीमध्ये जातात आणि हे अधिक बलवान बनतात आणि हे अधिक उपद्व्यापी उपद्रव निर्माण करणारे असतात. हा फरक, दोन डिफरन्स आहे दोघांमध्ये. ते आता समजा एखाद्या व्यक्तीचे वडील वारले किंवा एखाद्या व्यक्तीची बायको वारली आहे किंवा एखाद्या व्यक्तीची आई वारली आहे किंवा असं म्हणजे कनेक्टेड लोक वारलेले, जर हा व्यक्ती त्या लोकांशी वाईट वागला असेल जिवंतपणी, तर ते व्यक्ती मेल्यावर या व्यक्तीला त्रास देतात का गुरुजी? निश्चितपणे त्रास देतात आणि त्रास होतो सुद्धा. आणि हा त्रास जर यांनी योग्य गुरुच्या सान्निध्यामध्ये राहून त्या पूजनमार्फत जर काढला नाही, त्या दोषांचं क्षमन केलं नाही, तर हा त्रास पिढ्यानं पिढ्या चालू राहतो. म्हणजे तो त्रास त्यालाही होणार, त्याच्या मुलांना सुद्धा होणार आणि त्या मुलाच्या मुलांना सुद्धा होणार. ही थेअरी आहे पितरांची. यालाच पितृदोष म्हणतात. याला पितृदोष म्हणतात. त्यामुळे आणि पत्रिकेमध्ये पहा, असं सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल की वडिलाच्या पत्रिकेतला पितृदोष आहे, तो मुलाच्या पण पत्रिकेमध्ये पितृदोष निघतो. हे मेन रिझन आहे याच्यामध्ये. यासाठी यांचं शांती आणि यांना गती प्राप्त करून देणं हे सर्वप्रथम प्राधान्य राहिलं पाहिजे. शास्त्र आहे गुरुजी, हा सगळं 100% शास्त्र आहे. आणि ह्या कलियुगाची आता पहा, कलीची असरता आहे की खरं शास्त्र सांगणारे आणि अध्यात्म सांगणारे कमी आहेत आणि चुकीच्या पद्धतीने माहिती प्रचारित करणारे अनेक लोक तुम्हाला भेटतील, ज्यांना शास्त्राचा आणि धर्मग्रंथांचा संबंधही कधी माहिती नसावा, असे मग चुकीचे मग दिशा दाखवणारे आहेतच की. बरोबर. त्यामुळे पितरांचा संबंध हा संबंध न ठेवता परम कर्तव्य म्हणून आपण घेतलं पाहिजे की त्यांना आता गती प्राप्त करून द्या. दॅट्स इट. करेक्ट. गुरुजी, जसं तुम्ही बोललात की आता ग्रहण लागेल आणि मग पितृपक्ष चालू होईल, बरोबर, 7-8 तारखेला समथिंग, तेव्हा केव्हा ग्रहण असेल, तर ग्रहणाच्या वेळेस कोणत्या गोष्टी कराव्यात त्या पिरियडमध्ये? किती वेळाचं असतं ते ॲक्च्युली? 1-2 तासाचं असतं ना जास्त? आता हे ग्रहण जे आहे त्याचे वेद असतात. तसं पाहिलं तर आता जे गर्भवती स्त्रिया, आता हे येणार जे 7 तारखेचं जे ग्रहण आहे, याच्यामध्ये गर्भवती स्त्रिया ज्या वेद पाळतील ते सायंकाळी 5च्या पुढे पाळतात. पण ग्रहण जे आहे, ज्याला आम्ही म्हणतो की स्पर्श, मध्य आणि मोक्ष, हा जो असतो हा साधारणपणे 2-3 तासाचा कालखंड असतो. हा 9:30ला काहीतरी आता सुरुवात होईल आणि रात्री 1:30ला संपेल. या अनुषंगाने ते चालणार आहे. मग यामध्ये या गोष्टी नको करायला का? कोणत्या? मध्य तुम्ही जे बोललात ते. नाही, हे मी परिभाषा सांगितली, हा, पंचांगाची परिभाषा. बरोबर. स्पर्श म्हणजे काय की ग्रहण सुरुवात झाली, मध्य म्हणजे ग्रहणाचा निम्मा वेळ आणि मोक्ष म्हणजे ग्रहणाचा कार्यकाळ. ओके. मग हा जो कार्यकाळ आहे, तर या कार्यकाळामध्ये कुणी काय काळजी घ्यावी, तुम्ही काय सांगाल, काय घ्यायला हवी? सर्वात महत्वाचं आहे, पहा, मित्र म्हणेल की तुम्ही सर्वप्रथम साधक बना सेन्स अशा या ग्रहणाच्या कालखंडामध्ये तुम्ही तंत्रोक्त उपासना केल्या पाहिजेत. देवीची उपासना चालेल, देवतांची उपासना चालेल, पण नामजप हा न करता मंत्र जप करा. नाम आणि मंत्र याच्यामध्ये फरक आहे. देवाचं नुसतं नाम घेतलं ते नामस्मरण वेगळं झालं, पण गुरुमुखी काही मंत्र तुम्हाला असतील तर तुम्ही त्या मंत्राचं तुम्ही पुनश्चरण करू शकता. तंत्रोक्त पाठ असतात ते करू शकतात. खास करून आता नाथशाबर सेवेकरी चॅनलच्या माध्यमातून जे आम्ही बजरंग बाण प्रचार करत आहोत, त्याची दीक्षा देत आहोत, बरोबर, किंवा नारायण कवच असेल, शाबरी कवच असेल किंवा चंडी कवच असेल, तुम्ही असे कवचात्मक पाठ याच्यामध्ये करू शकता, जे तुम्हाला सिक्युरिटी तर प्रदान करतात. परंतु मेन थिंग हे आहे की या ग्रहण कालखंडामध्ये केला जाणारा जो पाठ असेल, जी पूजन असेल ना, त्याची फलश्रुती तुम्हाला एका पाठची 100 पाठ केलेली मिळते. 100 पटीने अधिक ताकद या ग्रहण कालखंडामध्ये असते. हे याचं वैशिष्ट्य आहे. गुरुजी, चंडी माता आणि चंडी कवच हे एखाद्याचं आयुष्य बदलवू शकतं का? म्हणजे काय ते? पहिले तर मला सांगाल की चंडी माता भरपूर लोकांना माहितही नसेल, आणि चंडी कवच, तर हे एखाद्याच्या आयुष्यावर खूप प्रभावी ठरू शकतं का? मुळात चंडी माता कोण आहे ना, ते आधी समजून घेणं महत्त्वाचं आहे. हे दुर्गा माता सर्वतोपरी आहे, दुर्गा मातेचं रूप आहे. चंडी म्हणजे कोण आहे? ही 3 महाशक्तींची एकत्रित झालेली एक देवी आहे, जी युद्धाची द्योतक स्वरूपिणी आहे. बरोबर. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली, या 3 देवींची एक देवी जेव्हा बनते ती बनते चंडी, जिला आम्ही महाचंडी म्हणतो. कारण काली, सरस्वती आणि लक्ष्मी यांच्या नावाच्या आधी शब्द काय लागलेला आहे? महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी. ह्या तिन्ही एकत्र येतात तेव्हा बनते ती
चामुंडा म्हणजे चंडीमाता. आणि ही चंडीमाता युद्धाचं किंवा संघर्षाचं किंवा विध्वंसतेचं द्योतक आहे. ही ज्याच्याबरोबर उभारते मग समोरचा शत्रू परास्त होणारच आहे. हो. हे चंडीमातेची ताकद आहे. मग दुर्गा सप्तशतीमध्ये जे चंडीपाठ केले जातात हे चंडीपाठच केले जातात किंवा जे हवन केले जातं याच्यामध्ये त्या पाठच हवन केलं जातं. आणि मग चंडी कवच काय आहे गुरुजी? चंडी कवच म्हणजे देवीची अशा पद्धतीची मंत्रात्मक अशी शक्ती आहे जी साधकाला एक पद्धतीचं वलय प्राप्त करून देते, त्याचं सर्वतोपरी रक्षण करते. म्हणजे जसे की नकारात्मक एनर्जी असेल, बाहेरील त्रास किंवा भूत प्रेत किंवा चुकीच्या घटना होणार असतील तर अशा सर्वतोपरी घटनांपासून त्या साधकाचं रक्षण चंडीमाता साक्षात या कवचाच्या स्वरूपाने करते. कारण याचं खासियत म्हणजे आहे की हे तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये धारण करू शकता, जे चंडी कवच आहे. चंडी कवच आहे. चंडी कवच जे आहे ते ते कुठे मिळेल? तुम्ही अवेलेबल करू शकता? अवेलेबल म्हणण्यापेक्षा ते तुम्ही तुमच्या घरामध्ये बसूनच सिद्ध करू शकता. कारण हे तुम्हाला सिद्ध करावे लागते. बरोबर. त्याची काय पूजा आहेत, त्याची काय मांडणी आहे, त्याचे विधान आहेत. जे चॅनल आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चॅनल लिंक आपण टाकतो. त्या लिंक वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला चॅनलवरती मोबाईल नंबर वगैरे मिळेल, तुम्ही त्याची इन्क्वायरी करू शकता. आणि ज्या चंडी कवचच्या दीक्षा दिल्या जातात ऑलरेडी दिलेल्या आहेत त्या तुम्ही रेकॉर्डिंगच्या स्वरूपामध्ये घेऊन त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या घरात बसून चंडी कवच सिद्ध करू शकता. संपूर्ण यथा सांग म्हणा किंवा यथा मिलित पूर्णपणे विधी त्याच्यामध्ये आम्ही सांगितलेला आहे की चंडी कवच सिद्ध कसे करायचे. बरोबर आहे. गुरुजी तुम्ही जसं बोलले की चंडी माता हे युद्धाचं प्रतीक आहे, याचं काही एक्झाम्पल तुम्ही देऊ शकाल का? एक्झाम्पल पहा चेतन देण्यासारखे खूप आहेत, परंतु याचं एक उत्तम एक्झाम्पल मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल की हे युद्धाचं द्योतक किंवा संहारिणी शक्ती किती स्ट्रॉंग आणि पॉवरफुल आहे. चंडी मातेची उपासना ही तर अनादी कालापासून होत आलेली आहे. आणि प्रभू रामचंद्रांच्या पूर्वजांमध्ये राजा आज रामचंद्र महाराज म्हणजे कोण? प्रभू रामचंद्र यांचे पूर्वज म्हणजे दशरथ राजाचे वडील राजा आज यांच्या कालखंडामध्ये राजा आजने माता चंडीची उपासना केली. ओके. आणि राजा आजने माता चंडिकाला प्रसन्न सुद्धा केलते. बरं, आता हे प्रसन्न कशासाठी केलेले होते तर त्याच्या राज्यामध्ये असलेला जो राज्यकारभार आहे त्याच्या राज्यात एकही पाप होऊ नये, चूक होऊ नये कुणाकडूनही, त्यासाठी त्यांनी चंडीला सिद्ध केलते, माता चंडिकाला. आणि राजा आजला माता चंडिकाने असे मंत्र आणि अस्त्र दिलते, इतके भयानक मंत्र आणि अस्त्र दिलते, ते प्रेरल्यानंतर किंवा ते बोलल्याच्या नंतरच जेवढ्या राज्यामध्ये जे स्त्री आणि पुरुष आहेत ते खोटं बोलायला सुद्धा घाबरायचे. कारण का? जर एखादा जरी स्त्री किंवा पुरुष खोटं बोलला तर ते जे अस्त्र असायचे ते डायरेक्टली त्याला दंडित करायचे. म्हणजे ह्याच्यामुळे झालं काय की यमदेवतेला तिथे येण्याची सुद्धा गरज पडली नाही त्याच्या राज्यात. कुणाच्या? राजा आज यांच्या राज्यात. असे मंत्र आणि अस्त्र हे माता चंडीने राजा आजला प्रदान केले. बरं, आता हे जेव्हा राजा आजचा कार्यकाल पूर्ण होत आला मग त्यावेळेस प्रश्न पडला की चंडी कवच मध्ये जे प्राप्त झालेले अस्त्र आहेत, जे मंत्राद्वारे मिळालेली शक्ती आहे, याच मी करायचं काय? मग राजा आजने महादेवाला प्रार्थना केली की आता हे करायचं का? महादेवाने साक्षात चंडिका मातेला तिथे बोलावून हे अस्त्र करायचं काय हे विचारलं. तेव्हा ह्या माता चंडिकेने सांगितलं की हटुकेश्वर शिवलिंग जिथे आहे महादेवाचं तिथे एक तळ आहे, त्या तळ्यामध्ये हे मिळालेले माझ्याकडचे सर्व अस्त्र आणि जे मंत्र आहेत ना त्याचा तू समर्पण कर. ते मंत्र तिथे आणि अस्त्र लुप्त होतील, जेणेकरून सकल सृष्टी पूर्ववत आहे तशी चालू राहील. ओके. त्यामुळे हटुकेश्वर शिवलिंग, माता चंडिका आणि महादेव यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. आणि आज संप्रदायामध्ये जी आरोळी सुद्धा दिली जाते ना, पाताले हटुकेश्वरम, हे म्हणजे सुद्धा कुठे ना कुठे द्योतक त्याचं सुद्धा आहे. बरोबर आहे. आता पितृदोष बद्दल आपण बोलत होतो, तर पितृदोष घालवण्यासाठी पितृशांती केली जाते ना, पितृशांती म्हणते, पितृदोष शांती. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही उपाय आहे का याच्यासाठी की करू शकतात लोक? पितृदोष शांती मुळामध्ये हा उपाय आहे, कारण शास्त्रामध्ये वर्णन आहे की पितृदोष शांतीमुळे पितृदोष जातात, परंतु पितृदोष शांती जी केली जाते ती व्यवस्थित होणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आता यावरती दुसरं उपाय म्हणलं तर शास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत, पण चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्या इव्हन सर्व दर्शकांना सांगू इच्छितो की पितरांना जर शांती प्रदान करायची असेल ना किंवा पितृदोष जर खऱ्या अर्थी घालवायचा असेल तर सर्वात बेस्ट वे आहे की तुम्ही काशी क्षेत्री म्हणजे वाराणसी या ठिकाणी बिंदू माधव म्हणून एक मंदिर आहे. ओके. वाराणसीमध्ये. बरोबर. तर या बिंदू माधव मंदिरामध्ये पितरांसाठी जो व्यक्तिरेखा पूजन करतो त्यांच्या मुक्ततेसाठी आजपर्यंतचा इतिहास आहे की त्या मंदिरामध्ये केलेली पूजा पितरांप्रती ही कधीही विफल गेलेली नाहीये. पितरांना गती 100% प्राप्त होते. हे मंदिर आहे काशी क्षेत्र वाराणसीमध्ये बिंदू माधव नावाने. हो. तिथे तुम्ही अवश्यपणे
ह्या शांतिकर्म मग करून घ्या. जर समजा पितरांसाठी तुम्ही सर्व शांती इतर उपाय करून सुद्धा जर पाहिले पण इफेक्ट नसेलच पडत, मग फायनल उपाय तुम्हाला काशी क्षेत्र जाऊन करावं लागेल. अरे बापरे. ओके. जी. यंदाचा पितृपक्ष हा खराब काय जास्त? खराब यासाठीच म्हणावं लागेल की सुरुवातच याची ग्रहणाने होत आहे. जसं की मी म्हटलं की असं नेहमी नाही होत का गुरुजी? रिअर केसमध्ये होतं. प्रत्येक ह्याच्या होईल असं नाहीये. शेवटी पाच सृष्टीचक्राची ही भौगोलिक घटना पण आहे आणि आपलं शास्त्र किंवा आध्यात्मिक शास्त्र जेवढं मोठ्या लेवलचं आहे ऋषीमुनींनी लिहून गेलेलं की हजारो वर्ष पूर्वीचं पंचांग हे आपल्याकडे आजही अवेलेबल आहे. बरोबर. जेव्हा नासा हयात नव्हती तेव्हा सुद्धा आपल्याकडे ग्रह तारे हे तर होतेच की. मग आता हे जो पितृपक्ष आला आहे त्याची सुरुवात ही झाली ग्रहणाने. आणि ग्रहण काल तुम्ही जाणून आहात त्या अनुषंगाने हा नकारात्मक ऊर्जांनी आतपोत असलेला हा काळ असतो. आज सुरुवात जर चुकीच्या काळात होत असेल तर मग ग्रहण किंवा हे पितृपंधरवडा याची तीव्रता निश्चितपणे जास्त म्हणजे ग्रहण आणि पितृपक्ष एकत्र आल्यामुळे थोडीशी तीव्रता राहणार आहे. बरोबर आहे. तुमच्यावर तंत्र होऊ शकतं का? तुम्ही जर बगला देवीचे उपासक आहात तर तुमच्यावर कोणी तंत्र करू शकतं का? बेसिकली विचारलं माझ्याच बाबतीत नाहीये, परंतु जर सपोज तुम्ही बगलामुखी मातेचे उपासक असाल तर बगलामुखी मातेचे उपास मुळामध्ये हे देवी आहेत तंत्रप्रधान. शेवटी ती माता स्वरूप आहे. परंतु पहा आपण जसं म्हणून नाही एखाद्या बाळाला जर वारंवार जर त्रास कोणी द्यायला सुरुवात केली तर त्याची आई चिडणार की ग बसणार? चिडणारच आहे. मग हेच तंत्र आहे बगलामुखी मातेचं. मुळात बगलामुखी माता ही स्तंभिनी रूपिणी आहे. बगलामुखी माता कलियुगामध्ये किंवा वर्तमान स्थितीमध्ये याचा प्रचार किंवा प्रचलन यासाठी सुद्धा जास्त आहे की ही देवी चुकीचे लोक किंवा तुमचे वैरी तुमचे शत्रू यांचं ते स्तंभन करते. बरोबर. तर ते खरंच जर चुकीचं वागत असतील तर ते स्तंभन होणार आहे. मग ही देवी गती म्हणजे तुमची गती असेल तुमची हस्तपाद म्हणजे जेवढे जे असेल त्याचं ते स्तंभन करायची ताकद ठेवते. थोडक्यात तुमचं वैरभाव जो आहे त्याचं वैरत्व ही बगलामुखी माता मिटवते. गुरुजी लोक तंत्र करतात. आपण मागच्याही पॉडकास्टला ते गोष्टींबद्दल चर्चा केली होती की तंत्र केलं जातं आणि एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. जास्त यूज निगेटिव्हसाठी केला जातो. तुम्हाला असं वाटतं का की म्हणजे असे कोणकोणत्या गोष्टी आहे की तंत्र केल्यानंतर त्या गोष्टी होऊ शकतात? म्हणजे जसं की एखाद्याचं फायनान्शियल सिच्युएशन डिस्ट्रॉय करणे, तर असे काय काय आहेत की ज्याच्यामुळे तंत्रामध्ये एवढी ताकद आहे जे साध्य करायचं आहे एखाद्या व्यक्तीबरोबर त्या व्यक्तीच्या संपूर्ण परिवाराबद्दल किंवा त्या संपूर्ण परिवाराबरोबर तंत्रकर्ता व्यक्ती हा साध्य करू शकतो ज्याला खऱ्या अर्थी तंत्रच सिद्ध असेल. तर जसं की आता म्हणलं की कोणकोणते ते करू शकतो किंवा कशा रीतीने आर्थिक असेल किंवा ह्याच्यामध्ये बंधन लावले जातात. बस आता आर्थिक परिस्थिती म्हटलं एखाद्या व्यक्तिरेखेची आर्थिक परिस्थिती पाहिलं असेल की काही महिन्यापूर्वी वर्षांपूर्वी ही चांगली होती लक्षात येईल, परंतु अचानकपणे त्याला अप अँड डाऊन पाहायला मिळायला लागली. आर्थिक परिस्थिती डाऊन व्हायला लागली. घरातले लोक चुकीच्या मार्गावरती चालले. घरामध्ये एकी राहिना वारंवार क्लॅशेस वादविवाद हे सर्व गोष्टी व्हायला सुरुवात झाली. तर ह्यातनं मग काय होते की तुम्हाला चुकीच्या वळणावरती किंवा परिवारातला व्यक्तिरेखा चुकीच्या वळणावरती न्यायला हे तंत्र भाग पाडते. आणि ह्या तंत्राचं स्वरूपच ते आहे का तर त्याला तुमचा किंवा तुमच्या घरातल्या व्यक्तिरेखेचा करायचा आहे तो विध्वंस करायचा आहे. कारण हे करणारे व्यक्ती कोण असतात? हे आपल्या जवळचे तुम्हाला आम्हाला ओळखणारे व्यक्तिरेखा हे करत असतात ज्यांना ते तुमची प्रगती एखाद्याला बघवत नसेल खास करून त्या स्तरावरती हे जाऊन करत असतात. बरोबर. एखाद्याचा जीवही जाऊ शकतो याच्यात इतकं क्रिया आहेत ना तशा क्रिया तंत्रामध्ये तर केले जातातच. यापूर्वीच्या आपण पॉडकास्टमध्ये त्याबद्दल पण मारण क्रिया काय असते कशी हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक तंत्रामध्ये ह्या क्रिया होतात आणि ह्या क्रिया होतात परंतु त्याच्यावरतीच होतात ज्याच्या मागे अध्यात्म किंवा आध्यात्मिक बल कमी असतं. सपोज तुला देवी देवता सिद्ध आहे, तू कवच काही सिद्ध करून ठेवलेले आहे तुझ्या घरामध्ये, समजा तू कवच धारण केलेले आहेत किंवा तू एखाद्या देवी देवतेचा चांगला उपासक आहे, तर मारण क्रिया जरी सोडली तुझ्यावरती एक्झाम्पल तर ते तुला एवढी हानी नाही पोहोचवू शकत. प्रबलता असेल तर थोडंसं तुला पण त्रास होणार. बरोबर. परंतु जे साध्य त्याला करायचं आहे ते होऊ शकणार. ते नाही होऊ शकत. तेवढं प्रोटेक्ट तुझे देवी देवता तुला करणार आहे. हो. एखाद्याचा आर्थिक परिस्थिती खालावते त्याच्यात पण तंत्रक्रिया केलेली असू शकते असं वाटतं का तुम्हाला? प्रत्येक वेळेस नाही होत असं हे मी सांगतो. मेहनतही तुमची तितकीच महत्वाची आहे. कारण काही लोकांना असं वाटतं की नाही आमच्या काही लोकांच्या अशी कॉल असतात की आमच्यावर तंत्र केले गेलेले आहे. म्हणजे मेहनत पण केली पाहिजे ना. मेहनत नसेल तर तुम्ही फक्त या गोष्टींचा विचार कराल की तंत्र वगैरे असं नाही आहे. अगदी मेहनत तर खूप महत्वाची आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. तर तुम्हाला वाटतं का की आर्थिक परिस्थिती पण एखाद्याची डाऊनफॉल होऊ शकतो लाईफमध्ये तंत्रामुळे? तंत्रामुळे डाऊनफॉल होऊ शकतो का आर्थिक परिस्थितीचा? पर्टिक्युलर तंत्रामुळे होऊ शकतो का? जर खरंच तंत्र केलं असेल तर होऊ शकतो. आणि हा पण चांगला पॉईंट आहे की नकारात्मकताच रंगात असेल काही करायची उमेदच नसेल एक्झाम्पल आणि जर समजा तंत्र झालेलं नसेल
आणि सायकोलॉजिकल इफेक्ट माइंडवर असेल तर असे लोक पण म्हणतात तंत्र झाले. हा पण पॉईंट आहेच आहे. पण तंत्रामुळे आर्थिक परिस्थितीला नुकसान होऊ शकते का, किंवा आर्थिक गती थांबवता येते का, थांबवता सुद्धा येते. मग हे जे नाव आपण बघतो किंवा पाहतो समाजामध्ये की लक्ष्मी बंधन केले, हे म्हणजे काय आहे? हे बंधनच आहे. किंवा व्यापार बंधन करतात, म्हणजे एखाद्याचा बिझनेस चालू द्यायचा नाही, लक्ष्मी येऊ द्यायची नाही, किंवा वारंवार अडचणी निर्माण करायच्या, तुमचे क्लायंट गिराईक कमी करून टाकायचे. हे तंत्राचेच कुठे ना कुठे पार्ट असतात. मग गुरुजी, मग हे बंधन काय आहे? म्हणजे हे तंत्र करत का बंधन केलं बा, असं नाही का? बंधन म्हणजे तंत्राचा एक पार्ट आहे. हा. जसे आता पहा, मंत्र अनेक स्वरूपाचे असतात, बरोबर आहे. तसेच तंत्र बंधन सुद्धा अनेक स्वरूपाचे असतात. मग याच्यामध्ये बंधन असतात, शारीरिक बंधन करतात, तंत्रामध्ये लक्ष्मी बंधन करतात, घराचं बंधन करतात, काही ठिकाणी कोक बंधन पण करतात. म्हणजे थोडक्यामध्ये एखाद्या स्त्रीला मूलबाळ होणे म्हणून पण असे काही समाजामध्ये दुष्ट व्यतिरेक असतात, असे पण क्रिया करून टाकतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं, ज्याला आम्ही म्हणू शरीर बंधन करणं, म्हणजे तुम्ही सर्व व्यवस्थित आहात, रिपोर्ट तुमचे नॉर्मल नील येत आहेत, परंतु तुम्हाला निश्चितपणे शारीरिक त्रास होतोय, आणि आता होणाऱ्या त्रासाचा उलगडा डॉक्टरला पण होत नाही. डॉक्टर म्हणतात रिपोर्ट तर नील आहेत, बरोबर, त्रास का होतोय? म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात ज्या दिसत नाही, जसं आपण म्हणतो हवा दिसत नाही, पाण्याला चव नाही, तसं हे तंत्राचं स्वरूप आहे. गुरुजी, खूप डेंजर आहे जर बघायला गेलं तर. म्हणजे भयानक आहे या गोष्टी. नक्कीच. सामान्य जीवनामध्ये लोकांना कळत नाही किंवा जाणवत नाही या गोष्टी, पण त्यांच्यावरती इफेक्ट कुणी करत असतं किंवा होत असतं. तुम्हाला असं वाटतं का गुरुजी की हे सगळं गावाकडेच होतं किंवा शहरातही होतं? हे काय वाटतं, तुमचा अनुभव काय म्हणतो, एवढ्या वर्षांचा अनुभव, की या तंत्रक्रिया किंवा हे सगळं जे आहे हे गावाकडे जास्त चालतं की हे आपल्याकडे शहरात पण आहे, मेट्रो सिटीजमध्ये? असं इनडायरेक्टली फक्त गावाकडेच चालतं असं नाही म्हणता येणार चेतन. मुळामध्ये हे शहर असेल किंवा भारतामध्ये कुठेही असेल, आणि पाश्चिमात्य कंट्रीमध्ये सुद्धा हे तंत्र चालतातच. असं पर्टिक्युलर याला कोणी लिमिट किंवा क्रॉस करू नाही शकणार की फक्त एकाच विशिष्ट भागामध्येच हे चालतं का. त्याची परिभाषा बदलेल, तंत्राची पद्धत वेगवेगळ्या भागामध्ये बदलत जाईल. नॉर्थ इंडियनमध्ये गेलात तर ते कल्चर वेगळे आहे, साऊथमध्ये गेलात तर ते कल्चर मंत्र वेगळे आहेत. थोडक्यामध्ये तमिलियन भाषा वेगळी, महाराष्ट्रीयन आपली मराठी वेगळी, हिंदी भाषा वेगळी, पण त्यांच्याकडे पण साधक आहेत, त्या लँग्वेजमध्ये बोलणारे पण साधक आहेत, तांत्रिक आहेत. मग त्यांचे तंत्र चालत नाहीत का? चालतातच. तसा हा कुठे तर पार्ट आहे. शेवटी काय आहे, मंत्राची भाषा जरी तुमची वेगळी असेल, त्याची डेफिनेशन समजा वेगळी असेल, परंतु त्यातून उत्पन्न होणारी जी उपद्रवता आहे ना, ती बदलत नाही. त्यामुळे तंत्र हे गावाकडे असो किंवा शहरीकरणात असो, करणारे व्यतिरेक आजही करत आलेले आहेत आणि करत राहतच आहेत. आणि एखादा ब्राह्मण, एखादा ज्योतिष आहे, तो तंत्र करतो की हे लोक वेगळे असतात एकदम? नाही, असं इनडायरेक्टली बोलता नाही येणार की ब्राह्मण तंत्र करतात की ज्योतिष तंत्र करतात. तंत्राच्या मुळामध्ये व्याख्या खूप सुंदर आहे. तंत्र याचा अर्थ काय होतो की शॉर्टकटमध्ये किंवा कमी वेळेमध्ये देवता किंवा देवाच्या ईश्वर प्राप्तीतल्या मंत्रांची प्राप्ती करणे, जे आपल्या परिस्थिती बदलण्यासाठी किंवा आपल्या जी इप्सित हेतू आहे त्याला साध्य करण्यासाठी कमी वेळेमध्ये केलेलं जी उपासना आहे ते तंत्र आहे. परंतु जर तंत्र चुकीच्या माध्यमातून करत असेल, एखाद्याला त्रास देण्यासाठी किंवा एखाद्याचं वाईट होण्यासाठी, मग आपण ज्याला मराठी भाषेत काळी जादू म्हणतो, इंग्लिश लँग्वेजमध्ये ब्लॅक मॅजिक म्हणतात, हे असं इनडायरेक्टली कोणीही करू शकतं. असं पर्टिक्युलर नाव नाही घेता येणार की बाबा ब्राह्मणच फक्त हे करतात का किंवा अमुक एखादाच व्यक्ती करतो का. हे कोणीही करू शकतात, असे पण व्यतिरेक आहेत. कुणी म्हणजे म्हणजे हे लोक कोण आहे गुरुजी? मला ते जाणून घ्यायचंय की ही यांची तपश्चर्या असते का तेवढी? नाही. कारण सामान्य व्यक्ती, आता मला कोणी बोललंय याच्यावर जादू डोना कर, मी ते नाही करू शकणार, कारण मला ते माहित नाही काही, मग माझी एवढी साधना नाही आहे. मग हे करणारे लोक बसले कुठे? हे बसलेले म्हणण्याविषयी असतं ना, हे करणारे लोक कोण असतात तर मुळामध्ये सर्वप्रथम भूत प्रेत ज्यांना पुजतात अशा लोकांकडे या सिद्धी असतात. किंवा एखाद्याला जर जे आपण म्हणतो की करणी काळी जादू केली, हे करणारे कोण असतात की ज्यांनी प्रेत सिद्ध केले. प्रेत सिद्धी असते ऍक्च्युअल मध्ये. मग हे प्रेत सिद्ध केलेले भूत प्रेत उपासक असतात, हे मग करत असतात हे सर्व गोष्टी. मग त्यांच्या थ्रू मग हे त्या प्रेताला आदेश देतात, तो तुमचं कार्य वाईट करण्यासाठी त्याला मग प्रवृत्त करणार, त्या अनुषंगाने तंत्र गोष्टी करतात. हा हे पूर्णपणे थोडक्यामध्ये ना हे मैली विद्या याची उपासना. मैली विद्या. पण जसं म्हणतात की नाथ संप्रदाय हे पण तंत्रावर अवलंबून आहे, किंवा नाथ संप्रदाय आणि तंत्र हे एकच आहे. नाथ संप्रदाय तंत्राचा चांगला वापर करतो नेहमी. म्हणजे तुम्ही आता नाथ संप्रदायाला बिलॉंग करतात, तर तुम्ही एखाद्याचं आयुष्यात चांगलं करतात तंत्राचा वापर करून. तर त्याबद्दल सांगा ना की कसं एक चांगलं तुम्ही हे करता, कसं तंत्र वापरतात तुम्ही एखाद्याचं लाईफ चांगलं होण्यासाठी? तंत्र लाईफ चांगलं होण्यासाठी वापरण्याची मुळामध्ये गोष्टच नाहीये. मुळात तंत्र ही गोष्ट काय आहे, तुमचा आध्यात्मिक मार्ग सुकर करण्यासाठी केली जाणारी गोष्ट आहे, जी तुमचं आध्यात्मिक बल आणि साधना ही स्वतःची वाढवायची आहे, त्यासाठी तंत्र करायचं आहे.
आणि मुळात नाथ संप्रदाय हा कधीच कोणाला असं वाईट करतच नाही. परंतु हे पण तेवढं मात्र सत्य आहे की नाथ संप्रदाय असेल किंवा आता बगलामुखीचा साधक असेल किंवा दशमहाविद्येचा साधक असेल, याचं जर कोणी वाईट करत असेल तर अशा लोकांनी मग नाथ संप्रदायाला सुद्धा घाबरलं पाहिजे आणि बगलामुखी मातेच्या उपासकांना सुद्धा घाबरलं पाहिजे. कारण त्यांना त्याचा उलटा परिणाम होतो. तेवढं सामर्थ्य आहे, निश्चितपणे सामर्थ्य आहे. गुरुजी, तुमचं मनापासून धन्यवाद. खूप इम्पॉर्टंट माहिती दिली तुम्ही. लोकांना ही माहिती ऐकली तर भरपूर फायदा होईल. पण तो गुरुजी, जाता आता मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की जे लोक आपला हा पॉडकास्ट बघत असतील आणि त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा होते, भरपूर कॉल्सही येतात, तर मीही डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट नाही करत कधी, किंवा आपलं पण डायरेक्ट नसतं, बरोबर. तर तुम्ही काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना की कसं ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात? किंवा कारण लोकांचं काय असतं, नाही आम्हाला महाराजांशीच बोलायचंय, सागर महाराजांशीच बोलायचंय आम्हाला, तर तुम्ही ते काय सांगाल की काय त्यांनी करावं? तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मायबाप भगिनींना मी हेच सांगेल की तुम्ही नाथ शाबर सेवेकरी या चॅनलवरती अवश्य एकदा भेट द्या. त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या अनेकशा प्रश्नांची उत्तरं साधनेच्या स्वरूपाने हे आम्ही देत आलेलो आहे. इव्हन व्हिडिओमध्ये पण त्याचे तुम्हाला उत्तरं हे मिळत राहतील. ऑनलाईन पद्धतीने ज्या दीक्षा दिल्या जातात साधनेच्या, या तुम्ही घेऊन तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून साधना करून स्वतःचं कल्याण करून घ्या. सात्विक देवी देवतांचं पूजन करा आणि एखाद्याचं कधीही आपल्या हातून वाईट होणार नाही ह्या सदैव प्रयत्न करा. शेवटी जो बोवोंगे वही पाओगे या अनुच्या प्रमाणे किंवा युक्तीप्रमाणे खऱ्या अर्थी सत्य आहे. कर्माचा सिद्धांत हाच आहे जे भगवद्गीता आणि कृष्ण सुद्धा सांगतात. आपले कर्म सदैव चांगले ठेवा, कधीही कोणाचं वाईट चुकूनही माझ्या हातून, आपल्या हातून, आपल्या 5 बोटांमधनं कधीही होणे हा सदैव प्रयत्न करा आणि सात्विक देवी देवता पूजन करण्याचा प्रयत्न करा. महाराज, तुमचं मनापासून धन्यवाद. सद्नमो आदिश्चेतन, सद्नमो आशिष.